गुलाब. स्ट्राईकला येतो रोशन आणि नॉन स्ट्राईकला येतो प्रवीण आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गुलाब. बघूया या सामन्यामध्ये चांगलीशी फलंदाजी बघायला भेटेल आपल्याला, कारण जर बघायला गेलं तर प्रवीणने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला होता या फलंदाजाने. बघूया या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी करेल का. सामन्याला सुरुवात दोन पंच किरण सर आणि मनोज सर या सामन्यामध्ये. पहिला चेंडू गुलाबचा. ओहो, पहिला चेंडू चांगला असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. चांगलीशी सुरुवात गुलाबकडनं. बघायला गेलं तर ठोकरवाडी संघ चांगला असा संघ म्हणून ओळखला जातो. तसं शिवसंघर्ष कसं म्हटलं तर हाही चांगला असा संघ. पुन्हा एकदा काय घडतंय तर पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव अशा टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज गुलाब. हो, तिसरा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. तिथं क्षेत्ररक्षक आहे. चांगलाच क्षेत्ररक्षक देखील होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील केलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण. नक्की जर बघायला गेलं तर हेलिकॉप्टर स्टाईलने हा शॉट मारला होता. दुसरीचा प्रयत्न देखील केला, दोन धावा पूर्ण केल्या. म्हणजे बघायला गेलं तर काय आपल्या संघाचा अकाउंट ओपन करताना फलंदाज रोशन. 3 चेंडू 2 धावा. चांगली अशी फटकेबाजी, चांगली अशी गोलंदाजी. हो हो, काय फटका आहे. चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका होता, 6 धावांचा फटका होता. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र काय होतंय तर गोलंदाजांनी त्याच्या बोटांची जादू दाखवली. चेंडू फिरवला, परिणामी चेंडू निर्धाव गेला. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक जर बघायला गेलं तर धावसंख्या झाली ती 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला पुन्हा एकदा तोच फलंदाज रोशन, ज्याच्या बॅट मधून मागच्या चेंडूवरती षटकार आला होता. तोच फलंदाज रोशन. हो, इथं काय होतंय तर बॅटचा कडा आणि फलंदाज इथं बाद होता आणि रोशन. पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 8 धावा खर्च करून 1 गडी बाद केला. चांगलीशी गोलंदाजी. बघूया रोशनची जागा सांभाळण्यासाठी येतो तो फलंदाज. फलंदाज आनंद. बघूया आनंद तो प्रवीण आणि दुसरं षटक घेऊन आलाय तो विलास. पहिला चेंडू प्रवीण साठी. हार्ड हिटर फलंदाज प्रवीण. हो, काय चेंडू होता. वेगवान चेंडू होता. त्याचं कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं प्रवीणकडं. पहिला चेंडू जर बघितलं तर प्रवीण साठी चांगला वेगवान चेंडू टाकला. लेफ्ट हँड गोलंदाज, लेफ्ट हँड फलंदाज. दुसरा चेंडू चांगला असा चेंडू होता, त्याच्यावरती फटका एकदा पूर्ण केली आणि दुसरीचा प्रयत्न होतो. इथं काय घडतंय तर
मोठा गडी बाद होतोय त्या परवीनच्या स्वरूपामध्ये. मोठा झटका कसारा संघाला. ओ चांगला असा चेंडू, चांगला फटका मारायचा प्रयत्न केला ईश्वरने, परंतु काय घडतंय तर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये बॅट कट होता. सॉरी, एक धाव पूर्ण केली. धावसंख्या जर बघायला गेली तर 10 धावा, 3 चेंडू 10 धावा. बघूया आता मात्र स्ट्राईकला जातील ते आनंद. स्फोटक फलंदाज. हो चांगलासा फटका लेग साइडच्या दिशेने. बघूया एक धाव पूर्ण करल, दुसरीचा प्रयत्न करल का? आणि इथं दुसरीचा प्रयत्न केलाय. हो इथं काय घडतंय तर रिक्सी धाव होती, कुठेतरी हा ना करता दुसरी धाव देखील कंप्लीट केली. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल विलास. या गोलंदाजा मार्फत जर बघायला गेलं तर आपल्या 4 चेंडू मध्ये अवघ्या 4च धावा खर्च केलाय. म्हणजे समीकरण जर आतापर्यंत जर बघितलं तर 10 चेंडू आणि 12 धावा, त्याच्यावरती 2 गडी बाद. बघूया 5वा चेंडू पुन्हा एकदा विलासचा. हो स्टेट ड्राइव्ह बघायला भेटला, चांगला असा फटका, तिथं चांगलं असं शतरक्षण देखील. एकच धाव. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू विलास याचा. फलंदाज ईश्वर. बघूया या चेंडूवरती मोठा फटका येईल का? ओ काय चेंडू होता, वेगवान चेंडू होता. नक्कीच किपर अपील करताना पंचांकडे, निर्णय थर्ड अंपायर कडे जाताना आमचे थर्ड अंपायर इथं चेक करतील. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला निर्णय समजेल. फलंदाज आउट आहे. चेंडू जसा सुटला तसा स्टंपला लागून त्यानंतर मागे गेलाय. हलकासा कट लागून स्टंपच्या. नक्कीच इथं मोठा गडी बाद झाला, म्हणजे ईश्वरला परतावं लागल. आनंदा पुन्हा एकदा विकेट, म्हणजे आता मात्र आनंदला परतावं लागल.
आनंदची जागा सांभाळण्यासाठी आला तो फलंदाज दीपक ठाकरे. या षटकातील बघितलं तर फक्त एकच चेंडू होता, पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झालाय प्रकाश गोलंदाजीवरती. धावसंख्या फलक जर बघितलं तर 13 धावा 4 गडी बाद. हो चांगलासा चेंडू हलकट कट करून दिलाय. बघूया एक धाव पूर्ण करेल, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथं काय घडतंय तर पुन्हा एकदा धावचीत, फलंदाज पुन्हा एकदा फेल. खूपच रोमांचकारी धावसंख्या 14. जर बघायला गेलं तर 5 गडी आउट झाले आतापर्यंत. 14 धावांवरती 5 गडी बाद. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू. दीपक ठाकरे यांची जागा सांभाळण्यासाठी आले ते अजय. पहिला चेंडू अजय साठी. हो चांगला असा फटका, चांगला क्षेत्ररक्षण नाही होणार कारण का वेगवान चेंडू, त्याच्यावरती वेगवान फटका, चेंडू निघून गेलाय. चौका. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता परंतु इथं पुन्हा एकदा काय घडतंय. फलंदाज स्वतःहून बाहेर जातोय म्हणजे फलंदाज आउट आहे. बघायला गेलं तर खेळाडू वृत्ती दाखवली या फलंदाजाने अजय याने. जशी अपील केली त्यानंतर फलंदाज पिच सोडून बाहेर निघाला म्हणजे खेळाडू वृत्ती बघायला भेटली आपल्याला या फलंदाजाकडनं. अजयची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो फलंदाज अमोल. धावसंख्या जर बघितलं तर 18 धावा. कुठल्या प्रकारचे मोठे फटके येत नाहीये, सिंगल डबल येतं, तिथं विकेट देखील जातात. आता मात्र काय घडतंय, निर्धाव चेंडू टाकायचा प्रयत्न होता, चांगला चेंडू देखील होता परंतु गच्चा असं एस्टेक म्हणावं लागेल तिथं. चांगला असं कमबॅक 2 धावा पूर्ण केल्या फलंदाजाने. चांगला असं रनिंग दोघांमध्ये. असं वाटलं इकडनं की चौकार जाईल परंतु एसटी रक्षकच्या हातातून सुटला. त्यानंतर चांगलं असं 20 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. ओहो पुन्हा एकदा चांगलासा फटका ऑफसाईडच्या दिशेने. बघूया किती धावा घेतील. 1 धाव तर पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केलाय. ओहो काय घडतं इथं नक्कीच
2 धावा तर पूर्ण केलाय, षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघायला गेलं तर धाव संख्या झाली ती 22 धावा, 6 गडी बाद. शेवटचं षटक घेऊन येतो तो गोलंदाज अतुल. बघूया फलंदाज आनंदा. हो फुलका चेंडू होता, आमचे पंच दोष होते. हा नो चेंडू आहे. चेंडू गेला सिल्वरच्या पलीकडे 4 धावेसाठी, म्हणजे 4+1 या धरल्या जातील 5 धावा. चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज. तर बघायला गेलं तर कुठल्या प्रकारचा चेंडूने त्याच्यावरती 5 धावा खर्च केला गोलंदाज अतुल याने. धाव संख्या झाली ती 27 धावा. मोठे फटका येणे खूप गरजेचं आहे. अशा धावा जर आल्या तर चांगला स्कोर उभा करतील. हो पुन्हा एकदा चांगला असा फटका, तिथं प्रोटेक्शन आहे. बघूया एकदा पूर्ण केली, पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न, चांगला सा थ्रो आणि 2 धावा पूर्ण. धाव संख्या झाली 29 धावा, 6 गडी बाद, 29 धावा. या इनिंग मध्ये जर बघितलं तर शेवटचे 5 चेंडू आहे. या 5 चेंडूवरती किती धावा गोळा करतील आनंद आणि अमोल. हो मोठा फटका येईल का? नक्कीच मोठा फटका आलाय. चेंडू 1 बाउंस 4 धावांसाठी गेलाय. चांगली अशी फटकेबाजी बघायला भेटते आपल्याला आनंदाच्या बॅट मधून. हे फटके येते. 2 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केलाय गोलंदाज अतुलने. हो पुन्हा एकदा हा जाईल आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फलंदाजी, चांगली फलंदाजी बघायला भेटते. जो खेळाडू मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी डॉट चेंडू घेत होता, परंतु या सामन्यामध्ये बघितलं तर काय घडतंय, तो बॅक टू बॅक चौकार आणि षटकार फक्त त्याच्या बॅट मधून निघते. पुन्हा एकदा 4 धावा. धाव संख्या झाली ती 43, म्हणजे 43 धावा. 5 चेंडू मध्ये 20 धावा टोकले या फलंदाजाने. बघूया 2 चेंडू अजूनही शिल्लक. हो पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू निर्धाव गेलाय. म्हणजे आता जर बघायला गेलं तर शेवटचा चेंडू, या इनिंग मधील शेवटचा चेंडू अतुल याचा. फलंदाज तोच आहे आनंदा. त्याच्या बॅट मध्ये अजून एखादा फटका येईल का, हेच वाट बघत असतील शिवगडच्या संघाचे सर्व प्लेयर. बघूया एकदा पूर्ण केली, दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरी पूर्ण केली. 2 धावा. धाव संख्या झाली ती 45 धावा आणि 46 धावांचं आव्हान ठेवलंय ते शिवसंघर्ष कसारा संघाने ठोकरवाडी संघासमोर. यानंतरचा होणारा सामना डोंगरीपाडा बी विपक्ष जयदुर्गा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच यायचे. आपला टॉर्च उडवण्यात येईल.
चला फलंदाज आपण घाई करायची आहे. दोन फलंदाज संदीप आणि प्रकाश. संदीप स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला तो प्रकाश. बघूया गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आले ते गोलंदाज प्रवीण. सलामीचा फलंदाज त्याच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये 50 रन आले होते, म्हणजे 50 धावा ठोकल्या होत्या फलंदाजाने. तोच फलंदाज आपल्याला स्ट्राईकला दिसतोय. पहिला चेंडू प्रवीणचा. हो पहिला चेंडू सुरेख असा फटका. ओ काय प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु चेंडू 4 धावांसाठी गेलाय. नक्कीच जर चेंडू हाताच्या लागला नसता तर 6 धावा पूर्ण भेटल्या असत्या, परंतु चांगलासा प्रयत्न म्हणावा लागेल तिथं. 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या आहे. जर झेल टिपला असता तर सोनेपे सोहगा नक्कीच झालं असतं. पहिल्या चेंडूवरती खातं खोललंय संदीप याने आपल्या संघाचं आणि आपलं वैयक्तिक. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा. ओ काय चेंडू होता, सुरेख असा चेंडू. आता मात्र निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर चांगलासा कमबॅक बघायला भेटला आपल्याला प्रवीणच्या मार्फत. दुसरा चेंडू निर्धाव. बघूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू प्रवीणचा. हो तिसरा चेंडू. इथं काय घडतंय तर पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. म्हणजे गोलंदाजी चांगली होतीये प्रवीण कडनं. पहिला षटक टाकताना पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. जर बघितलं तर पहिला चेंडू ती चांगलासा प्रयत्न खेळाडूचा. तो जर झेल टिपला असता तर मोठा गडी बाद देखील झाला असता. बघूया पुन्हा एकदा. हो फुलटा चेंडू. चेंडू हवेमध्ये. खाली क्षेत्ररक्षक येतील का ईश्वर. आणि चेंडू पडल्यावरती जागीच उसळी घेताना परिणामी 2 धावा फलंदाज काढताना. चार चेंडू 6 धावा. म्हणजे समीकरण जर बघायला गेलं तर 20 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान. 20 चेंडू 40 धावा असं समीकरण आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न केलाय. हो हो चांगलासा थ्रो. पुन्हा एकदा 2 धावा. जर बघायला तर चांगली अशी गोलंदाजी करतोय प्रवीण. नक्कीच वारंवार फटके मोठे फटके मारायचा प्रयत्न करतोय संदीप, परंतु मोठे फटके काय मारून देत नाही. चांगली गोलंदाजी होती प्रवीणच्या मार्फत. धावसंख्या झाली ती 8 धावा. आधुनिक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पूल केलाय. चेंडू गेलाय. 6 धावांसाठी षटकार. चांगला षटक होता, परंतु शेवटचा चेंडू शॉर्ट पिच त्याच्यावरती हा षटकार आला. त्यानंतर धावसंख्येचा वेग वाढला, म्हणजे धावसंख्या जाऊन टेपली ती 14 धाव्यांवरती. दुसरा षटक घेऊन आला तो आनंद. बघूया आनंद चांगली गोलंदाजी करल का. 18 चेंडू 32 धावांची गरज जिंकण्यासाठी.
पहिला चेंडू आनंदाचा चांगला चेंडू त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु संदीपने नाकार दिला. निर्धाव असा चेंडू आनंदाचा. पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो प्रकाश. हो प्रकाशच्या बॅट मधून हा तडाखा. चेंडू फेकून दिलाय सीमेरेषेच्या पलीकडे 6 धावींसाठी येतोय हा षटकार. तिसरा चेंडू होता आनंदचा. बघूया हा जाईल का. हा पण गेलाय सीमेरेषेच्या पलीकडं. बॅक टू बॅक दुसरा षटकार आनंदच्या गोलंदाजी. समीकरण जर बघायला गेलं तर आता मात्र 15 चेंडू आणि 20 धावांची गरज. ओ काय फटका होता. गॅप सिलेक्शन. पुन्हा एकदा चेंडू 4 धावांसाठी गेलाय. चांगली अशी फटकेबाजी आनंदच्या गोलंदाजीवरती जर बघितलं तर पहिला चेंडू निर्धाव टाकला त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार त्यानंतर हा चौकार. म्हणजे बघायला गेलं तर धावसंख्या 30 धावा. लो फुलटा चेंडू त्याच्यावरती बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव. म्हणजे जर बघायला गेलं तर 11 चेंडू मध्ये जवळजवळ 31 धावा. चांगलीशी फलंदाजी 2 सलामीवीर संदीप आणि प्रकाशच्या बॅट मधून हे धावा येतानी. बघूया आनंदचा शेवटचा चेंडू. हो स्टेप आउट होऊन चेंडू फेकून दिलाय. पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क जाईल चेंडू. पुन्हा एकदा 6 धावांचा डोंगर रचला जाईल. षटकार. षटकामध्ये एक फलंदाज म्हटलं तर 7 चेंडू मध्ये 20 धावांवरती खेळतोय तर दुसरा फलंदाज हा 5 चेंडू मध्ये 16 धावांवरती खेळतोय. म्हणजे चांगली फलंदाजी दोघांच्या मार्फत बघायला भेटते आपल्याला. संदीप आणि प्रकाश उत्तम अशी खेळी उत्तम अशी फटकेबाजी. आता मात्र तिसरं षटक घेऊन आलाय तो रोशन. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा लेग साइडला चेंडू होता तोही देखील फेकून दिलाय. 4 धावांसाठी पुन्हा एकदा चेंडू. धावांची गरज असताना हा येतोय निर्धाव असा चेंडू.
आणि पुन्हा एकदा चौकार. जिंकण्यासाठी अवघी एक धावेची गरज. 9 चेंडूमध्ये 1 धाव. चला डोंगरीपाडा संघ आपल्याला वारंवार सूचना देण्यात येते की आपण लवकर यायचे. जयदुर्ग संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती असेल आपण लवकर यायचे मित्रांनो. आणि हा विजयी फटका म्हणावा लागेल 4 धावांसाठी.